बघा, अँगल मेजरमेंट आणि क्वाड्रंट सिस्टीम आपण बघितली होती. त्याच्यासाठी ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्याची एकदा रिव्हिजन करू आपण परत परत, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या? हा, दुसरा कलर घेतो, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, क्वाड्रंट सिस्टीम सर्वांना माहिती आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी शिकलो आपण सर्व गोष्टी. काय फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय, सर्व रेशो पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह, बरोबर आहे. इकडं साइन आणि कोसेक, टॅन आणि कॉट, कॉस आणि सेक. ठीक आहे, इथे अँगल असतो 0 किंवा 2π, बरोबर. 0 2π. इकडे एक रोटेशन π/2, एक अर्ध रोटेशन पाय. ठीक आहे, त्याच्यानंतर 3π/2 आणि परत 2π. आता तुम्हाला मी त्या याच्या मागच्या ज्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकवलेले, हे फक्त आपल्याला रिवाइज करायचं 5 मिनिट. त्याच्यानंतर तो व्हिडिओ बघून घ्या ज्यांना काही प्रॉब्लेम असेल. हा साईन आहे, काय साईन. साईनचं को फंक्शन काय असतं, कॉस. ठीक आहे, आणि कॉसचं साईन. त्याच्यानंतर टॅन कॉट, टॅन कॉट आणि सेक कोसेक. हे झाले को फंक्शन. काय को फंक्शन. आणि रेसिप्रोकल, साईनचा उलटा कोसेक आणि कोसेकचा उलटा साईन. त्याच्यानंतर सेकचा उलटा कॉस. ठीक आहे, आता टॅन आणि कॉट हे नेहमी सारखेच असतात. ठीक आहे, टॅन आणि कॉट त्यांना लक्षात ठेवण्याची एवढी काही गरज नाही, कारण ते नेहमी सारखेच आहे. म्हणजे टॅनचा उलटाही कॉट आहे आणि त्याचं फंक्शन पण काय, को फंक्शन पण काय, कॉटच आहे. फक्त या दोनला लक्षात ठेवायचं. साईनचं फंक्शन जेव्हा येईल तेव्हा कॉस घ्यायचं, पण रेसिप्रोकल जेव्हा येईल तेव्हा काय घ्यायचं, कोसेक. आणि परत एक गोष्ट शिकवली तुम्हाला मी, काय कोण पॉझिटिव्ह असतं, कोण निगेटिव्ह असतं. कॉस ऑफ मायनस थिटा हा काय असतो, पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि याचा रेसिप्रोकल कोण आहे, सेक. सेक ऑफ मायनस थिटा ऑलवेज पॉझिटिव्ह. बाकी सर्व निगेटिव्ह राहतील. कळालं. बाकी कोण कोण उरलं मग, साईन, टॅन, कोसेक आणि कॉट हे सर्व काय राहतील, निगेटिव्ह. साईनचा मायनस अँगल निगेटिव्ह राहील. हे रिव्हिजन आहे फक्त आपली. हे तुम्हाला मी सांगितलं होतं त्या दिवशी, थोडंफार नाही, त्या दिवशी भरपूर सांगितलं, आज थोडंफार सांगते रिव्हिजन मध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट परत सांगितली होती. काय सांगितली होती, जर पाय असेल तर अँगल चेंज होणार नाही. पायच्या मल्टिपलमध्ये असेल, कोणाच्या मल्टिपलमध्ये, पायच्या, तर नो चेंज, चेंज होईल का, नाही. आणि π/2 च्या मल्टिपलमध्ये असेल तर चेंज होईल. काय होईल, चेंज होईल. आता हे सर्व आपण शिकलेलो आहे की आता ह्या ज्या गोष्टी त्या अप्लाय करायच्या, आपल्याला कशा अप्लाय करायचे बघा. आता पहिलं तुम्हाला थोडं बेसिक सांगतो, मग एक एक गोष्ट आपण हळूहळू अप्लाय करू. ठीक आहे, बरोबर आहे का. क्वाड्रंट सिस्टीम सर्वांना जवळपास माहीत झालेली असेल. इथं ऑल रेशो आहे. ठीक आहे, इथे साईन आणि कोसेक. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी, कसं लक्षात ठेवायचं, ॲड शुगर टू कॉफी, कॉस आणि सेक. ठीक आहे, त्याच्यानंतर हा तुमचा अँगल आहे 0. त्याच्यानंतर π/2 म्हणजे 90 डिग्री. किती डिग्री, 90. त्याच्यानंतर पाय म्हणजे किती, 180. त्याच्यानंतर 3π/2 म्हणजे 270 आणि 2π म्हणजे 360. आता या झाल्या आपल्या बेसिक गोष्टी. आता सगळ्यात पहिले हे बघू आपण, अँगल प्लॉटिंग. त्या
अँगल हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाते, सगळ्यात पहिली ती गोष्ट शिकू. एक एक गोष्टीनं बेस बनवत जाऊ आपण. पहिली गोष्ट, आता तुम्हाला इथे मी काही अँगल देतो, तुम्ही फक्त विचार करून मला सांगायचं की तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालले. काय सिंपल आहे ना, काय ओळख नाही आपल्याला, फक्त आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. ठीक आहे. आता साईन 315 म्हटलं मी, साईन 315. हे जे फक्त अँगल लिहिते मी, तेवढे तुम्ही मला सांगायचे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आपण. आता हे जे अँगल लिहिले एवढे मी, तुम्ही मला सांगा हे अँगल कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये फिट बसते. बघा, साईन 315 कुठे येईल, कुठेतरी इथे येईल. साईन 315 बरोबर आहे, या ठिकाणी येईल कुठेतरी, तो या क्वाड्रंटमध्ये येईल. सेक 225, सेक 225 या क्वाड्रंटमध्ये चालला. कसा चालला, 270 आहे. किती आहे इथं, किती आहे 360, आपला किती आहे, मग 270 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालला, चौथ्या. हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 270 पेक्षा लहान. ठीक आहे. कॉस 30 कुठे येईल, होय हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये येऊन राहिला कॉस 30. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन 120 90 पेक्षा मोठा आहे, 180 पेक्षा लहान आहे, टॅन 120 इथे येऊन राहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉट 150 तो पण इथेच येईल. मायनस असू द्या प्लस असू द्या, आपल्याला एवढी काही त्याची गरज नाही. आपल्याला तो विचार मनातून काढून टाका, मायनस म्हणजे या साईडला येईल वगैरे. हे अँगल प्लॉट केले आपण. ठीक आहे, समजलं इथपर्यंत, हे समजलं सर्वांना. आता तुम्ही जेव्हा अभ्यास करसाल तेव्हा प्रत्येक वेळेस असं काढणार आहे का तुम्ही, मला सांगा, असं काढत बसणार आहे का तुम्ही प्रत्येक वेळेस. मग ही एक क्वाड्रंट सिस्टीम झाली आपली. बस असं काढायचं. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस अँगल तुम्हाला त्या फॉर्ममध्ये येणार नाही, कधी कधी पायच्या फॉर्ममध्ये येतील. कसं बघा, तुम्हाला मी शिकवलंय काल परवा डिग्री कन्वर्जन शिकवलेलं आहे, रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन. आता मी अँगल टाकतो थोडेफार, बस प्लसचा साईन काढायचा असं. ठीक आहे. जास्त आपल्याला सगळं ते डिझाईन करत बसायचं नाही, 0 पाय 0 पाय 0 पाय. फक्त एक गोष्ट इथं लिहून ठेवा, 0 आणि पाय, बस. म्हणजे तुम्हाला बाकी सगळं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ही बाकीचं लिहिण्याची गरज नाही. आणि ज्यांना काही समजत नसेल त्यांनी एवढं टाकून द्या, मग π/2 आणि 3π/2. ठीक आहे, समजलं. मग थोडंसं कसं राहिलं सर ते बी टाकून द्या. तसं नाही, काहींना अँगल समजत नाही. आता मी जर इथं म्हटलं तुम्हाला, सपोज बघा, मी तुम्हाला म्हटलं साईन 7π/3. आता मोठा प्रश्न आला तुमच्या समोर, आता हा कुठं जाईल, साईन 7π/3. बरं जास्त मोठं झालं ते, ठीक आहे, त्याला कमी करू आपण, 5 करतो त्याला, 5π/3. आता हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल. आता आला की तुम्हाला थोडंफार टेन्शन आलं का नाही, की सर आता हे कसं, हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल. करा, विचार करा, सांगा. आपल्याला कसं आहे, तुमचा जे कन्व्हर्सेशन आणि तुमचा प्रतिसाद पाहिजे आपल्याला टीचिंगमध्ये, तेव्हा त्या टीचिंगचा इम्पॅक्ट पडेल तेवढा. नाहीतर मी शिकवत जाईल, तुम्हाला काही समजणार नाही, असं नको आपल्याला. सांगा. तुम्हाला मी त्या दिवशी एक ट्रिक दिली होती. काय ट्रिक दिली होती, π/2 90 डिग्री आहे, π/3 60 डिग्री आहे, π/4 45 डिग्री आहे. किती डिग्री आहे, आणि π/6 किती डिग्री आहे, π/6 30. π/3 म्हणजे किती रे, 60. मग 60 गुणिले 5 किती, 300. हा अँगल किती, मग किती आहे, 300. हा अँगल किती आहे, 300. सिंपल लक्षात ठेवायचं. 60 π/3 60, जास्त डोकं लावायची गरज नाही. π/3 60 आहे, 60 गुणिले 5 300. 300 म्हटल्यानंतर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, 4th क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार तो, 4थ्या. π/3 इथं आला तुमचा. ठीक आहे, तो कोणताही असू द्या, π/3 इथं आला.
बरोबर आहे. मग मी जर तुम्हाला म्हटलं दुसरं सेक 7π/6 280 होईल का? π/6 म्हणजे 30 आहे. 30 गुणिला 7 म्हणजे किती? 210. 210 म्हणजे या दोघांच्या मध्ये 7π/6. ठीक आहे, बरोबर. जर मी इथं लिहिलं तुम्हाला तुमच्यासाठी लिहिलं sin 3π/4 135. 135 म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट येईल? दुसरा क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट? दुसरा. sin 3π/4. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला आता अँगल प्लॉटिंग जमलं, कळालं? अँगल कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात ते जमलं. आता त्याच्यानंतर थोडी अँगलची जर लेवल वाढवली आपण, आता लक्ष द्या, अँगलची जर लेवल वाढवली आपण कशी बघा. समजा मी म्हटलं तुम्हाला साइन ऑफ 7π/3 420 येऊन राहिला. तो किती येऊन राहिला? 420. आता आपल्याला 360 पर्यंत माहिती आहे, बरोबर. आपण पुढचा विचार केला का? नाही. पण आता समजा हे इथून चालू केलं मी, हे 90 झालं, हे झालं 180, हे झालं 270, हे झालं 360. आता पुन्हा समोर गेलो मी, इथपर्यंत 360 झालेलं आहे. किती झालेलं आहे? 360. मग 420 मधून 360 गेले, एक रोटेशन झालं ना आपलं. मग 420 मधून 360 गेले किती? 60. म्हणजे आपण गेलो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट. म्हणजे हा जो आहे तुमचा 7π/3 म्हणजेच किती? 420. तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट. मग याच्यासाठी काय एक टेक्निक आहे का सर? आहे ना. काय करायचं बघा, आपण हळूहळू हायर लेवलकडे जाते. आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले आज हेच आहे, प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला क्वाड्रंट दिसेल आज, कारण तेच मेन आहे आपल्याला. ठीक आहे, पहिली सुरुवात होते 360 पासून. किती पासून? त्याला पाय म्हणायचं, सॉरी 2π म्हणायचं. किती म्हणायचं? 2π. त्याच्यानंतर त्याची दुप्पट 4π, तिप्पट 6π, त्याच्यानंतर चौपट 8π. ठीक आहे, इथपर्यंत शक्यतो इथपर्यंत तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. आता ही सिस्टीम कधीच विसरायची नाही. ठीक आहे, म्हणजे काय? कम्प्लीट रोटेशन आहे. काय आहे? कम्प्लीट रोटेशन. इथं 1 रोटेशन, इथं 2, इथं 3, इथं 4 रोटेशन झाले. किती रोटेशन झाले? 4. 1 360, 720, 1080 तिसरं, आणि चौथं 1444. मग आता तुम्हाला अँगल कसाही विचारू द्या, त्यांनी अँगल कसाही विचारू द्या. समजा तुम्हाला म्हटलं कॉट ऑफ 11π/3 किती? 660. कसं? 11π/3 म्हणजे 60. किती येईल तो? 660. आता 660 कोणत्या जोडीमध्ये बसतो बघा? इथं बसतो, बरोबर. एका झटक्यात उत्तर येईल. बसतो इथं, बसतो ना. म्हणजे 720 पेक्षा लहान आहे. एवढं तर कळालं. किती पेक्षा लहान आहे? 720 पेक्षा. तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, पण मी रेग्युलर सांगतो तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. 360 पेक्षा कितीने जास्त आहे? मागचा अँगल घ्यायचा. काय घ्यायचा? मागचा अँगल. 360 पेक्षा कितीने जास्त आहे? 300. बघून घ्या, याला तुम्ही डायरेक्ट कॉट 300 म्हणू शकता. काय म्हणू शकता? कारण तो 360 पेक्षा जास्त आहे. सर हा कॉट 300 कसं काय आला? 660चा 300 कसं काय झाला? ते पुढच्या स्लाइडवर बघू आपण. फक्त सध्या एवढं लक्ष ठेवा की आपला जो अँगल आहे तो कोणत्या जोडीमध्ये आहे तेवढं बघायचं. कोणत्या जोडीमध्ये? या. आणि मागचं घ्यायचं. 660 आहे ना, मग मागचा कोण आहे? 360. 360 पेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? 300. मग 300 कुठे येत असतं? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे 11π/3 कुठे चाललं तुमचं? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. समजलं? परत एक एक्झाम्पल घेऊ आपण.
आता थोडं वाढवतो. मी म्हटलं 17π/4 म्हटलं. काय म्हटलं? 17π/4. काय ला अँगल सांगा. अँगल काढा पटकन. 765. 765. हा बरोबर आहे. 45 गुणिला 17 केला असेल ना. 45 गुणिला 17 किती येईल? 765. कोणत्या जोडीमध्ये गेलो? तिसऱ्या. म्हणजे 720च्या समोर. 720च्या समोर. मग आता 720 घ्यावं लागेल तुम्हाला बेस. मग 720च्या समोर कितीने जास्त आहे? 45. 45 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं? फर्स्ट. म्हणजे तो आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. 7π/3 हा फर्स्ट, हा सेकंड. जर आता मी तुम्हाला अजून नंबर वाढवला, मोठा केला थोडा. मी जर तुम्हाला म्हटलं 20π/6 किती? 1200. 600 म्हणा, 1200 म्हणा, 600. बर बघा, 600 पण घेऊ आणि 1200 पण घेऊ. ठीक आहे, दोन्ही घेऊन दाखवतो. 1200 नाही येणार. 600. हा आला तुमचा 600 आला. किती आला? 600. 600 360 पेक्षा कितीने जास्त आहे? 600 म्हणजे इथं आलं का नाही. मग आपल्याला बेस घ्यायचा 360. 360 पेक्षा कितीने जास्त आहे? 240. 240 म्हटल्यानंतर कोणत्या क्वाड्रंटमध्ये चालला तो? थर्ड. आता मी जर तुम्हाला म्हटलं 41π/6, 41π/6, 1260 नक्की बरोबर आहे. 3 1 3 3 चूक 12. 1200. बर सॉरी, 1230. आता 1230 आहे. इकडे बघून घ्या. तुम्हाला फक्त कोणत्या क्वाड्रंटमध्ये आपण जाते तेवढं लक्षात ठेवा. 1230 म्हणजे 6π समोर गेलो. 6π म्हणजे 3 रोटेशन झाले. किती रोटेशन झाले? 3. 1 2 3 आणि चौथ्या रोटेशन मध्ये अँगल भेटणार आपल्याला 1230. मग 1080 पेक्षा 1230 कितीने जास्त आहे? 20 टाका, 1100 झाले. याच्यात 20 टाकले तर किती झाले? 1100. आणि 1100 पेक्षा 130 म्हणजे 150 न जास्त आहे. तुम्हाला जसं बेरीज वजाबाकी करायची तसं तुम्ही काढा. 150 न जास्त आहे. किती जास्त आहे? 50. 150 कुठे येत असतं? सेकंड क्वार्टर मध्ये. 41π/6. समजलं? कोणताही अँगल आला तर प्लॉट करता येईल आता. ठीक आहे, तुम्हाला मी आता काही क्वेश्चन देतो. काहीच देत नाही आता. क्वाड्रंट देत नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त क्वेश्चन देतो आणि त्याच्या पुढे लिहायचं फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, चला सोडवा. कोणत्या क्वार्टर मध्ये जात आहे तेवढं लक्षात ठेवायचं फक्त. बाकी काही नाही करायचं तुम्हाला. तुम्हाला जर हे कन्वर्जन आलं तर डायरेक्ट अँगल तर आरामशीर सांगू शकता तुम्ही. डायरेक्ट कशी इथं डायरेक्ट देतो काही. काही तुम्हाला डायरेक्ट देतो. ठीक आहे, ट्राय करायला बोलू नका. ठीक आहे,
हा बघा, हे अँगल दिलेले तुम्हाला, तुम्ही फक्त कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाते तेवढं मला सांगायचं. ठीक आहे. हा बघा, थोडंफार यायला पाहिजे तुम्हाला, सोपं आहे, थोडंफार नाही सगळं यायला पाहिजे. 51 गुणिला π/6 म्हणजे 30 किती होईल? किती? 1530. 1530 1440 पेक्षा किती न जास्त आहे रे? 90 न जास्त आहे. किती पेक्षा? 1440. आता बाकी नाही लिहित मी, 90 न जास्त आहे म्हणजे हा वाय ऍक्सिस वर आला. कुठं आला? वाय ऍक्सिस. म्हणजे आता हा सेक डायरेक्ट याची व्हॅल्यू राहणार सेक 90. काय राहणार? सेक 90. आपल्याला चेक करण्याची गरज नाही, तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे काहीच चेक करण्याची गरज नाही. सरळ सरळ सेक 90 ची किंमत काय असते? सेक 90 ची किंमत काय असते सांगा? 90. कॉस 90 काय आहे? 0. काय असतं? 0. आणि 0चा रेसिप्रोकल काय आहे? इन्फिनिटी. काय आहे? इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर येणार इन्फिनिटी. बस, हे असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग सर हे अँगल तेही सांगतो तुम्हाला उद्या कसे लक्षात ठेवायचे. π/3 क्वाड्रंटची गरजच नाही, 90 आला ना डायरेक्ट लाईनवर आला. π/3 13 गुणिला किती? 780. 780 म्हणजे किती रे? किती जास्त आहे? 60 न जास्त आहे. किती जास्त आहे? 60. 60 म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट येईल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलंय. फर्स्ट. हा, π/3 म्हणजे 60. 14 गुणिला 6 840. 840. 840 म्हटल्यानंतर तुमच्याकडे या गोष्टी बघा, कोणाला समजत नसेल तर एकदा सांगतो. आपल्याकडे ह्या गोष्टी आहे काय? 360, त्याच्यानंतर 720, 1080, 1440. आता 840 म्हटल्यानंतर 720च्या समोर आहे. किती जास्त आहे? 120 न जास्त आहे. 120 म्हणजे कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट? सेकंड. π/4 गुणिला 9. 45 गुणिला 9 400. 405 म्हटल्यानंतर 360 पेक्षा कितीने जास्त आहे? 45 प्लस 45 म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट आला? फर्स्ट. हे आलं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 1110 1080 पेक्षा 30 न जास्त आहे. कितीने जास्त आहे? 30. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट. 750 हा पण 30 न जास्त आहे. कोणापेक्षा? सेकंड रोटेशन पेक्षा 30 न. बघा, समजत नसेल तर सिंपल सांगतो, सेकंड रोटेशन पेक्षा 30 न जास्त आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये चाललो आपण? फर्स्ट. 1470 हा पण 30 न जास्त आहे. परत कोणत्या क्वाड्रंट मध्ये चाललो आपण? फर्स्ट. कितीनं जास्त आहे तो आपल्याला क्वाड्रंट सांगून देईल. कळालं का? कितीनं जास्त होता? 90 वाय ऍक्सिस वर. कितीने जास्त होता? 60 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कितीने जास्त होता? 120 सेकंड क्वाड्रंट मध्ये. लास्ट वाला सांगा किती? 1140. 1140 किती जास्त आहे? 60 न. 1080 पेक्षा 60 न जास्त आहे. 60 न जास्त म्हणल्यावर कोणत्या क्वाड्रंट मध्ये चाललो? फर्स्ट. परत गेलो आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. समजल्या या गोष्टी सगळ्यांना? कळालं का? बघा, आता जेव्हा सिंपल अँगल असेल त्याच्यासोबत काही जोडलेलं नाही. सपोज फॉर एक्झाम्पल अगोदर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. आता तुम्ही जर म्हटलं साइन ऑफ 150, ठीक आहे, आणि साइन ऑफ -150, तरी दोन्हीसाठी सेम क्वाड्रंट तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. इथं काही टेन्शन नाही. का टेन्शन नाही सांगा बरं? कारण मायनस साईनला मायनस फसतं का? मायनस बाहेर येतं. अँगल सोबत राहतं का? नाही. तो फक्त 150 कन्सिडर करतो आपण. किती कन्सिडर करतो? 150. कारण हा मायनस साईन कोणाला येणार आहे? बाहेर येणार, साईनला लागणार. कसा लागणार? मायनस साईन ऑफ 150. म्हणजे या अँगलला मायनस साईन राहिलं का? आता नाही. पण जेव्हा रेशिओ नसेल तेव्हा आपल्याला थोडा विचार करावा लागेल. हा सेकंड क्वाड्रंट येणार नाही. मग याचं कसं करायचं? पहिले बाकीचे सांगा मला तुम्ही पटापट. 250 थर्ड मध्ये चालला, हा फर्स्ट मध्ये चालला. किती जास्त आहे? 60 न जास्त आहे. हा फर्स्ट. किती जास्त आहे? 30 न. 30 म्हणजे तुम्हाला सांगून राहिला फर्स्ट क्वाड्रंट. 60 म्हणजे सांगून राहिला फर्स्ट क्वाड्रंट. हा थर्ड. किती जास्त आहे?
225 न जास्त आहे कोणापेक्षा 720. 225 थर्ड क्वार्टर मध्ये असतात. 1120 फर्स्ट मध्ये किती जास्त आहे 40. 40 म्हणजे 90 पेक्षा कमी म्हणजे फर्स्ट क्वार्टर. हे सगळे मायनस. आता बघा प्रोसिजर तीच, फक्त तुम्हाला एक टेक्निक देतो मी. काय टेक्निक आहे बघा मायनस साठी, एकदम सिंपल सांगतो. इकडे लक्ष द्या. क्वाड्रंट काढला बरोबर आहे. जेव्हा मायनस अँगल प्लॉट करायचा तुम्हाला काय करायचा प्लॉट, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, क्वाड्रंटचे नाव बदला. हे तुमच्यासाठी सांगून राहिलो मी, तुम्हाला इझी होण्यासाठी. इथून पहिला चालू केला होता का नाही आपण, इथून नका चालू करू. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. उलटी क्वाड्रंट सिस्टम लिहायची. कशी लिहायची उलटे. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. समजलं इथपर्यंत? कळालं? तुम्ही मायनस साईन काढून टाकला. आता काय काढून टाकलं मायनस साईन. आता सांगा 80 कोणते 140 कुठे येतात सेकंड क्वार्टर मध्ये येतात. आपले कोणत्या क्वार्टर मध्ये येतात सेकंड. पण मायनस असल्यामुळे तो कोणता झाला थर्ड झाला. कोणता झाला थर्ड. आता तुम्ही मला 80 सांगा कोणत्या क्वार्टर मध्ये जाईल. मग कोणत्या क्वार्टर मध्ये जाईल फोर्थ. आपली रेग्युलर सिस्टीम मध्ये 80 कुठे येणार इथे येणार. पण मायनस अँगल असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार फोर्थ. समजून राहिलं का नाही? ठीक आहे. आता 330 बघा. 330 कोणत्या क्वार्टर मध्ये राहील मग फर्स्ट. फर्स्ट कारण आपण मायनस असल्यामुळे क्वाड्रंट सिस्टीम चेंज केली. काय केली चेंज. त्याचे रिझन देतो मी तुम्हाला की हे येतं कसं. कन्सेप्ट सांगतो एकदा समजावून. 500 500 म्हणजे कितीने जास्त आहे. हसू नको रे. 500 म्हणजे कितीने जास्त आहे. हसू नको. हा किती 140 ने जास्त आहे ना. 140 म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये जातो आपण कोणत्या दुसऱ्या क्वार्टर मध्ये जातो. पण दुसऱ्याला काय म्हटलेलं आपण इथं थर्ड. 820 कितीने जास्त आहे 100 ने जास्त आहे. 100 म्हटल्यानंतर कोणत्या क्वार्टर मध्ये चाललो सेकंड. आपण चाललो सेकंड मध्ये. पण सेकंड साठी काय म्हटलेलं इथं थर्ड. मग आता हे सर कसं एकदा समजावून सांगा. कन्सेप्ट कळाली नाही सांगतो बघा. बरं टेक्निक तर कळाली ना तुम्हाला. आता कन्सेप्ट बघा. एकदा कन्सेप्ट समजावून घेणं महत्वाचं आहे. कारण ज्या काही गोष्टी शिकतो आपण त्या आपल्याला जमल्या पाहिजे. ठीक आहे. आता लक्ष द्या. एकाच याच्यावर तुम्हाला समजून दे. एक 140 आहे काय आहे 140 आणि दुसरा मायनस 140 आहे. किती आहे मायनस 140. 140 साठी आपण इकडे चाललो. एकशे 40 फर्स्ट आणि सेकंड. पण मायनस साठी आपण रिटर्न येऊन राहिलो. कुठे येऊन राहिलो रिटर्न. ठीक आहे. हा चालला सेकंड मध्ये. कुठे चालला सेकंड मध्ये. आणि हा चालला कुठे चालला थर्ड मध्ये. कुठे चालला थर्ड मध्ये. कुठे चालला थर्ड मध्ये. पण मी तुम्हाला मायनस सिस्टीम साठी थोडं एक टेक्निक सांगितली की इथून चालू करा. 1 2 3 4 असं सांगितलं का नाही. म्हणजे तुम्हाला हा उलटा चालला तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. जेव्हा मायनस असेल तेव्हा फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण क्वाड्रंट सिस्टीम उलटी लिहायची. 1 2 3 बघा ऑटोमॅटिक आला तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. कळालं. म्हणजे तुम्हाला असा उलटा किती जातो हे बघण्याची गरज नाही. सरळ सरळ मायनस असले की सिस्टीमच बदलून टाका. 1 2 3 4 सिस्टीम फाड़ देंगे. बरोबर आहे ना. 1 2 3 4 कळालं. मग मी जर तुम्हाला म्हटलं मायनस 225 तर आता सांगा कोणत्या क्वार्टर मध्ये येईल. अगोदर बघा ना कोणत्या क्वार्टर मध्ये चालला तो. इकडे बघा 1 2 3 तिसऱ्या क्वार्टर मध्ये. पण आपण सिस्टीम बदलली. सिस्टीमला नाव काय दिलेले 2 म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये येतो सेकंड. समजलं काही कन्फ्युजन. ठीक आहे क्लिअर झालं आजचं. बाकीचं उद्या घेऊ आता.